की बोलेगा नहीं लेकिन कमाएगा, हे सरकारने बघितलं पाहिजे. आणि मला पण एक बोलायचंय, एकदम जे गरीब माणसं आहेत तेही ते मराठी ते रिक्षा चालक आहे आणि ते टॅक्सी चालक आहे. आपण त्यांना आणखी थोडी वेळ वाढवून दिली पाहिजे. ते ते माझ्या सरकारला ते आहे की थोडा आणखी वेळ वाढवून द्या, कारण ते काय 50 वर्षाच्या वरचे आहेत, त्यांना जी तकलीफ होते मराठी बोलायला, थोडीशी त्यांना आणखीन मुदत वाढ द्या, तेही शिकतील. असं नाही की नाही शिकायचं. आणि ज्यांना जे आहे की मी बिलकुल नाही शिकेगा, मग सरकारची कारवाई जे काही असेल सरकारने करावी. पण रस्त्यावर उतरून ट्रॅफिक जाम करणं, रास्ता रोको करणं, ही मगरुरी कुठून येते? नाही बघा, ते आपण कोणाला आंदोलन करायचे ते बरोबर आहे, पण रस्ता रोको आणि ग्राहकांना परेशान करावं हे हे चुकीचं आहे. हे आमचं पण तसं धोरण आहे, हे चुकीचं आहे की कोणाला कोणी रिक्षावाला जातोय त्याला आपण मारहाण करतोय. ते तुमचेच भावकी आहेत ना, तुमचेच भाऊक आहेत, कशाला मारता आपण आपल्याला त्यांना? त्यांच्याकडे पॅसेंजर बसले आहेत, त्यांना जाऊ द्या. ते ते बरोबर नाही. पण आपण सरकारने मुदत वाढ करून द्यावी, हे आमची ही विनंती असेल सरकारला. कारण काय, संजयजी तुमची भूमिका अगदी योग्य आहे, त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. अहो, वर्षानुवर्ष जे लोक राहिले त्यांना शिकायचं असेल तर त्यांनी शिकले. ते काय 2-3 महिने. प्रश्न हा आदर देण्याचा आहे, सन्मान देण्याचा आहे. ज्यांना द्यायचाच नाही सन्मान, त्यांच्याबद्दलची ही गोष्ट आहे. ज्यांनी दिला, योगदान दिलं या मराठी भाषेसाठी, इथल्या महाराष्ट्रासाठी, मराठी मातेसाठी, आणि तुम्ही सगळ्यांनी मराठी भाषा शिकली ना, त्याच्याबद्दलचा आक्षेप असण्याचं कारण काय कुणाला? मराठी माणूस हा स्वीकारतो ना सगळ्यांना, आणि स्वीकारलेला आहे आतापर्यंत. पण जो मगरुरी करेल त्याच्याबद्दलचा हा आक्षेप आहे. मी येतो संजयजी, येतो संजयजी तुमच्याकडे. पण संजय नाईक आपल्या सोबत आहेत. संजयजी, आज ही जी भाषा दिसतीये, विरोधाची एक प्रकारची भाषा आपल्याला ऐकायला मिळतीये, ती कुठून आली? संजय नाईकजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, नमस्कार. बोला बोला. थोडा माझा प्रश्न हा आहे, मराठी भाषा आली पाहिजे याचा हट्ट. हा, बोला बोला. तर मला संजयजी बोला, सलग बोला, तुमचा आवाज येतोय आमच्यापर्यंत. काही तांत्रिक कारणामुळे संजय नाईक यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाही बहुतेक. पण मी देशमुखांकडे जातोय. गोवर्धनजी, आज अशा प्रकारे फार अपेक्षा नाही, एक जुजबी मराठी भाषा बोला अशी मागणी आहे, एक नियम आहे. पण त्या नियमाला सुद्धा विरोध करणं, तो झुगारून लावण्याची भाषा करणं, हे काय आहे आणि हे कुठून येतंय? माज आहे, माज. म्हणजे मुळात जर तुम्ही पाहिलं तर हा माज कशामुळे आलाय, इथे सर्व मतांचे गणित यांनी बांधलेले आहेत. एक साधी गोष्ट आहे, तुम्हाला आधीच माहित होतं ना की आपण ज्या राज्यामध्ये उदरनिर्वाह करण्यासाठी जाणार आहोत ते राज्य मराठी भाषिक आहे. या राज्यात म्हणजे देशामध्ये जेव्हा राज्य स्थापन झाले, मुळात भाषावर प्रांत रचनानुसार झालेले आहेत. राज्य घटनेमध्ये याची नोंद आहे की प्रत्येक भाषेनुसार एक राज्य स्थापन झालेलं आहे. मग आपण एखाद्या राज्यामध्ये रोजगारासाठी जातो, तिथली भाषा येणं हे साहजिक आहे ना. तुम्ही आता मुजोरी दाखवताय, माज करताय, आता हे जे वेळ वगैरे मागतायत ना विलासजी, एक लक्षात ठेवा, यांना शिकायचीच नाहीये. यांना माज करायचा हा आजचा मुद्दा नाहीये. हा मुद्दा तुम्ही जर लक्षात घेतला विलासजी, ज्या वेळेस मराठी पाट्यांचा मुद्दा आला होता, तर हेच परप्रांतीय कोर्टामध्ये गेले. कोर्टाने यांना हुसकावून लावलं, तेव्हा या मराठी पाट्यांचा कायदा लागू झाला. म्हणजे प्रत्येक गोष्टीला विरोध करतात हे. यांनी आता मागे रस्त्यावरती ह्याच्या पांढऱ्या पट्ट्या वगैरे सुरू केले. हे ताकद दाखवायचा प्रयत्न करतायत. आता आपल्याला वेठीस धरतायत, नागरिकांना वेठीस धरतायत, आणि 3 महिने द्या, 2 महिने द्या. माझी परिवहन मंत्री दिवाकर रावते साहेब असल्यापासून मराठी एकीकरण समिती याचा पाठपुरावा करते. त्याच्यानंतर आताचे माजी परिवहन मंत्री होते, त्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला, अनेक निवेदन आम्ही दिले. आता सध्या विद्यमान जे परिवहन मंत्री
नामदार प्रताप सरनाईक साहेब आहेत, यांच्याकडे आम्ही गेल्या 2 वर्ष लागलोय. फेब्रुवारीमध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की फेब्रुवारीमध्ये याची अंमलबजावणी करू. त्यावेळेस त्यांनी 3 महिने मागून घेतले. 1 मे पासून हा कायदा जर लागू होणार होता, हा 1989चा कायदा आहे. याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे. म्हणजे ज्या वेळेस परवाने दिले जातात, त्या परवाने देताना त्यांच्याकडून एक लेखीनामा घेतला जातो की आम्हाला स्थानिक भाषा येते. पण इथे किती मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, यावरती कोण कारवाई करणार आहे? मुळात तुम्ही ज्यावेळेस परवाने घेतले त्यावेळेस लिहून दिलेलं आहे की आम्हाला मराठी भाषा येते. म्हणजे तुम्ही शासनाची फसवणूक केली, दिशाभूल केली, हा गुन्हा केला. या गुन्ह्याबद्दल मी तर म्हणतो या सर्व परप्रांतीयावरती ज्यांनी सरकारची दिशाभूल केली, खोटा लेखीनामा दिला, या सर्वांवरती गुन्हे नोंद झाले पाहिजे. फेब्रुवारी पासून मे पर्यंत 3 महिने दिले. त्यानंतर 1 मेला हा जे लागू होणार होतं सक्ती मराठीची, ती माननीय नामदार प्रताप सरनाईक यांनी 15 ऑगस्ट पर्यंत नेली. 3 महिने पुन्हा दिले. आता 1 महिना दिला. आता 3 महिन्यानंतर पुन्हा यांचे परवाने आणि लायसन्स रद्द होणार आहे. म्हणजे हे सुरू काय आहे? आणि कुठेतरी आमचं प्रशासन आणि शासन कमी पडतंय. मुळात जर तुम्ही बाजूच्या राज्यामध्ये कर्नाटकमध्ये आमचे बांधव, महाराष्ट्र एकीकरण समितीचे बांधव, तिथे फक्त जय महाराष्ट्र जरी म्हटलं तर गुन्हे नोंद करतात राज्यद्रोहाचे. अहो मी तर म्हणतो माननीय मुख्यमंत्री महोदय आणि प्रताप सरनाईक साहेब, आपण यांच्यावरती गुन्हे नोंद करायला सुरुवात करा. हे बघा, हे मतं वगैरे होत राहतील, 5 वर्षांनी निवडणुका येत राहतील, परंतु राज्य आपलं यांनी वेठीस धरलेलं आहे आणि राज्यामध्ये राहून मुजोरी सुरू आहे. यामुळे आपल्याला ठोस कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. कोणालाही सोडता कामा नये. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे विलासजी आपल्या माध्यमातून. ज्यावेळेस आम्ही कबूतरखान्याचं आंदोलन केलं, ज्यावेळेस आम्ही मराठी महापौरांचं आंदोलन केलं, ज्यावेळेस आम्ही हिंदी सक्तीच्या मुलांवरती लादण्याचं आंदोलन केलं, त्यावेळेस आमच्यावरती गुन्हे नोंद केले. त्यावेळेस पोलीस रस्त्यावर उतरले, त्यावेळेस पोलिसांच्या काठ्या आल्या, त्यावेळेस पोलिसांच्या गाड्या आल्या. काल कुठे होत्या पोलिसांच्या काठ्या? काल कुठे होते पोलिसांच्या गाड्या? मी विचारतो